नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे आणि आशा करते तुम्ही ठीक असाल. स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत अजिबात कडू न होणारी मोड आलेल्या मेथीदाण्याची उसळ. ही उसळ कशी करायची हे बघूया. ही उसळ डायबिटीजवाल्या लोकांसाठी खूप छान आहे. अशा प्रकारे जर तुम्ही करून खाल्ली तर ही अजिबात कडू होत नाही. तर ही कशी करायची हे बघूया. तर चला, आपल्याला मोड आलेली मेथीदाण्याची उसळ करण्याकरता इथे मी मोड आलेली मेथी घेतलेली आहे. बघू शकता किती छान मोड आली आहे आपल्या मेथीला. याकरता काही साहित्य लागणार आहे. कढीपत्ता स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घ्यायचं आहे. लसूण पण बारीक छान सालं सोलून याचे ठेचून घ्यायचं आहे. मिरची घ्यायची आहे तुमच्या आवडीप्रमाणे. टमाटर आणि कांदा छान स्वच्छ धुवून याला बारीक चिरून घ्यायचं आहे. आपण कांदा बारीक चिरून घेतला आहे, टोमॅटो बारीक चिरून घेतला आहे, कढीपत्ता, लसूण, मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. आता आपण फोडणी घालायची आहे. इथे आपण भाजीला फोडणी देण्याकरता कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे. आपलं तेल गरम झालेलं आहे. आता आपण भाजीला फोडणी द्यायची आहे. आपल्या इथं तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण जिरं घालून घ्यायचं आहे, मोहरी. आपलं जिरं मोहरी तडतडले की त्यानंतर यामध्ये आपण कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, लसूण आणि मिरची. कढीपत्ता, लसूण, मिरची आपण एका यानेच टाकलेली आहे. आता याला छान आपण त्याचा कच्चेपणा दूर होतपर्यंत याला होऊ देऊया. आता लसूण आपला झालेला आहे. यामध्ये आता आपण कांदा घालून घ्यायचा आहे. आता कांदा छान परतून घ्यायचा आपल्याला. कांद्याला छान आपण गोल्डन ब्राऊन करून घ्यायचं आहे. छान शिजू द्यायचं आहे. मी कांद्याला छान शिजवून घेते. इथे बघू शकता तुम्ही आपले कांदे छान गोल्डन ब्राऊन झालेले आहे. आता इथे आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहे. हळद आणि चवीपुरतं असं तिखट घालून घ्यायचं आपल्याला. आपण मिरची घातलेली आहे आणि यामध्ये आपल्याला चवीकरता मीठही घालून घ्यायचं आहे. आणि हे सगळे मसाले एकजीव करून घ्यायचे आहे, मिक्स करून घ्यायचे आहे. यामध्ये आपल्याला गोडा मसाला घालून घ्यायचा आहे. तुमच्याकडे जो गोडा मसाला अवेलेबल असेल तो घालून घ्यायचा आहे. याने आपल्या मेथीच्या उसळला खूप छान चव येते. आता हे सगळे एकजीव झाले आपले मसाले. यामध्ये आपण बारीक चिरलेला टोमॅटो घालून घ्यायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या टोमॅटोला छान शिजू द्यायचं आहे. मी छान टोमॅटो शिजवून घेते. इथे तुम्ही बघू शकता आपले टोमॅटो छान शिजलेले आहे. आता यामध्ये आपण मोड आलेली मेथी घालून घ्यायची आहे. मी याला स्वच्छ धुवून घेतली आहे आणि याला छान परतवून घ्यायची आहे. छान मिक्स करून घ्यायची आहे. ही मोड आलेली मेथी डायबिटीजवाल्या लोकांसाठी खूप छान आहे. तुम्हाला माहीतच असेल याचे खूप सारे फायदे असतात. तर तुम्ही अशा प्रकारे याची उसळ किंवा भाजी बनवून खाऊ शकता. मी छान एकजीव केलेली आहे ही. आता याला आपण झाकून शिजू द्यायचं आहे. यावर मी पाणी घालून घेते थोडंसं. आता याला मी थोडा वेळ शिजू देणार आहे. इथे थोडा वेळ झालेला आहे. आपण बघूया आपली उसळ शिजली की नाही ती. मी या उसळला अधेमध्ये छान
परतलं आहे दोन वेळा तरी आपली उसळ छान शिजलेली आहे। बघू शकता तुम्ही अशी छान पूर्णपणे शिजलेली आहे ही। आता यामध्ये आपण आवडीनुसार गूळ घालून घ्यायचा आहे। मी बिलकुल छोटुकला गूळ घालून राहिली आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला आवडत नसेल तर नाही घातला तरीही चालेल। आता याला झाकण न लावता थोडा वेळ 5 मिनिटं 2-3 मिनिटं छान गूळ विरघळेपर्यंत याला होऊ द्यायचं आहे। आता यामध्ये आपण कोथिंबीर पण घालून घ्यायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। मी थोडा वेळ याला छान होऊ देते 2-3 मिनिटं गूळ विरघळेपर्यंत। इथे आता 2-3 मिनिटं झालेले आहे आणि आपला गूळ छान विरघळलेला आहे उसळमध्ये। आपली उसळ तयार झालेली आहे। आपण याला आता सर्व करू। अशा तऱ्हेने तयार झालेली आपली मोड आलेल्या मेथीदाण्याची उसळ। ही उसळ सर्व रोगावर रामबाण उपाय आहे। तर तुम्ही अशा प्रकारे ही उसळ बनवून खाऊ शकता। पोळी भाकरी कशासोबतही अजिबात कडू होत नाही। या पद्धतीने तुम्ही करून बघा। तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।